मित्रांनो, घरी आहात, सेफ आहात ना? मी सौ मनीषा भाबट, नगरपरिषद शाळा दिग्रस, जिल्हा यवतमाळ आपल्यासमोर घेऊन येते आहे एजिटेस्टच्या माध्यमातून सायन्स 1चा व्हिडिओ चॅप्टर 9 कार्बन कंपाऊंड. एजिटेस्ट सारखा प्लॅटफॉर्म गुरुच्या रूपाने तुमच्यासमोर असल्यावर पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही चिंता करण्याची काहीही गरज नाही, कारण या प्लॅटफॉर्मवर एवढे युजफुल व्हिडिओ आपण वर्ग 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता पाहू शकत आहात की त्यामुळे तुम्हाला थोडीही अडचण जाणार नाही. आणि अडचण जर जात असेल किंवा कुठल्या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य आम्हाला विचारा, आम्ही त्याची उत्तरे तुम्हाला लगेच देऊ. तर सुरू करूया आपला आजचा चॅप्टर 9 कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स हा चॅप्टर जरा लेंग्दी आहे, त्यामुळे आपण 5 ते 5 भागांमध्ये याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. आणि काही क्वेश्चन असेल तर तुम्ही त्याला कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. सुरू करूया आजचा चॅप्टर. मित्रांनो, आज आपण सायन्स 1चा 9वा चॅप्टर कार्बन कंपाऊंड्स बघणार आहोत. कार्बन कंपाऊंड विषयी आपण वर्ग 8वी पासून थोडी माहिती घेत आलो आहोत आणि ही माहिती पुढे तुम्हाला 12वी पर्यंत आणि त्याही पुढे राहणार आहे. म्हणून हा जो चॅप्टर आहे हा बेस चॅप्टर आहे, बेसिक आहे आणि याला आपल्या पेपरमध्येही बरंचसं वेटेज आपल्या सायन्स ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 5 मार्क्स दिलेले आहेत आणि विदाउट ऑप्शन 5 मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन 7 मार्क्स एवढं वेटेज या धड्याला आहे. आणि हा धडा तसाही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 12वीपर्यंत आपण 8वीपासून थोडी कार्बनची ओळख करून घेत आहे आणि 12वीपर्यंत आपल्याला या धड्याला कंटिन्यू याचा थोडा डेप्थमध्ये स्टडी आहे. म्हणून कार्बन कंपाऊंड समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण इथे जर तुम्हाला बेसिक समजलं नाही तर पुढे मग तुम्हाला कार्बन कंपाऊंड ज्यावेळेस आपण डीपमध्ये स्टडी करू त्यावेळेस काहीच समजणार नाही. म्हणून काही बेसिक गोष्टी इथे सुरुवातीला घेणार आहोत. या धड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड हा एक हेडिंग खाली आपण शिकणार आहे. बॉन्ड काय आहे आणि कार्बन कंपाऊंड्समध्ये कसे बॉन्ड तयार होतात. आणि तत्पूर्वी इथे आता सुरुवातीलाच बॉन्ड शब्द आलेला आहे. या व्हिडिओमध्ये बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स आणि कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड आणि त्यानंतर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड कसे फॉर्म होतात एवढीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ती व्यवस्थित समजून घ्यायची आहे आपल्याला. म्हणून सुरुवातीला आपण हा एक टायटल दिसत आहे तुम्हाला इथे, बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड, याचीच माहिती सुरुवातीला घेणार आहोत. या चॅप्टरच्या सुरुवातीला काही प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला की व्हॉट आर द टाईप ऑफ कंपाऊंड्स. तर देअर आर 2 टाइप्स ऑफ कंपाऊंड्स, दे आर ऑर्गॅनिक अँड inorganic compounds. Here word organic is used. So first we have to know that what is organic compound, because if you know basic you can go forward, otherwise you get confused and you don't understand anything in this chapter. So first we try to understand what is organic compounds. Organic compounds are the substances obtained directly or indirectly from organism and substance having carbon as an essential component. Here this line is very important because carbon as a essential component. Organic compounds मध्ये कार्बन हा एसेन्शियल कंपाऊंड असलाच पाहिजे, कारण कार्बन असल्याशिवाय ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म होत नाही. आणि म्हणून हा कार्बन हा ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये एसेन्शियल आहे. आणि मग हा मिळतो कुठून? डायरेक्ट और इनडायरेक्टली फ्रॉम ऑर्गॅनिझम. हा ऑर्गॅनिझममधून मिळतो, म्हणजे लिव्हिंग थिंगमधून मिळतो, म्हणजेच इट मे बी प्लांट और ॲनिमल. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कार्बन आर सबस्टन्सेस हॅव्हिंग कार्बन essential as a essential component and obtained from organism. मीन्स आपण जरी आपल्या नेचरमध्ये जरी पाहायला गेलो की आपल्या डेली लाईफमध्ये जरी पाहायला गेलो तर आपण सकाळी उठल्यापासून शेवट संध्याकाळपर्यंत ज्या कृती करतो किंवा अशा काही आपल्या सकाळी उठण्या ब्रेकफास्टपासून आपल्या
शाळेत जाण्यापर्यंत किंवा काही वस्तू वापरण्यापर्यंत किंवा आंघोळ करतो आपण त्यावेळेस आपले जी PVC पाईप आपल्या बाथरूममध्ये जे फिटिंगसाठी वापरले जातात ते, किंवा आपण ज्यावेळेस नाश्ता आई बनवते तर ती जी टॅफ्लॉन कोटिंग असते ते टॅफ्लॉन कोटिंगमध्ये सुद्धा कार्बन असतो. तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा कार्बन आहे. जर आपल्या स्किनला चटका लागला तर काळं पिवळं होतं, तर हे काळं जे आहे हे कार्बन आहे. किंवा आपण ज्यावेळेस चुलीमध्ये आपण जाळ करतो किंवा आपण अग्नी पेटवतो त्यावेळेस जो तिथे लाकूड जे आहे जळल्यानंतर जो कोळसा होतो तो कोळसासुद्धा कार्बन आहे. म्हणून या नेचरमध्ये बरेचसे कार्बनचे फॉर्म अवेलेबल आहेत. आपल्या डेली लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी कार्बन हा प्रेझेंट आहेच. तर मग हा कार्बन हा एवढा महत्त्वाचा आहे म्हणून याच्याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहिलं ऑर्गॅनिक कंपाऊंड काय आहे. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हा असा एक सबस्टन्स आहे की तो ऑर्गॅनिझमपासून मिळतात आणि त्यामध्ये कार्बन हा एसेन्शियल कंपोनंट असतो. एवढं आपल्याला समजलं. याचे एक्झाम्पल अल्कोहोल्स, अल्केन्स अँड एस्टर्स. देन हिअर द टायटल इज बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड. देन व्हॉट इज बॉन्ड? हिअर फर्स्ट वर्ड इज हिअर बॉन्ड. सो व्हॉट इज बॉन्ड? तो बॉन्ड काय आहे? बॉन्ड अशी एक प्रोसेस आहे, अशी एक फिनॉमिनन आहे ज्याच्यामध्ये हा जो सबस्टन्स आहे तो एकत्र बांधला जातो, त्याचा बंध तयार होतो बाय फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ ॲटम्स टू ईच अदर. दोन ॲटम्समध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या दोन ॲटम्सच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शननी त्यामध्ये बॉन्ड तयार होतो. आणि हा बॉन्ड दोन तीन प्रकारे तयार होतो. एक आयोनिक बॉन्ड, दुसरा कोव्हॅलंट बॉन्ड किंवा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच आयोनिक बॉन्ड. ते शेअरिंग एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स इलेक्ट्रॉन्स गेन करणे किंवा लूज करणे, यामुळे जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो. आणि शेअरिंग म्हणजे जी वस्तू माझ्याकडे आहे ती मी माझ्या मित्रालाही वापरायला दिली तर आमचं दोघांचंही काम होतं एकमेकांना न देता. तसंच आता आपण घरी पाहतो की मोबाईल आहे तर मग आपल्या आईचा मोबाईल किंवा वडिलाचा मोबाईल आपणही वापरतो, म्हणजे आपण त्या एका मोबाईलचं दोन जणांमध्ये शेअरिंग करतो. त्या शेअरिंगमध्ये सुद्धा बॉन्ड तयार होतो आणि या शेअरिंगच्या मेथडला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो इथे. आणि तिसरी पद्धत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. या दोन कंपाऊंड्समध्ये ज्या मॉलिक्युल्समध्ये जो फोर्स असतो, इलेक्ट्रिक फोर्स असतो, जो कटायन आणि ॲनायनच्या अट्रॅक्शननी तयार होतो, त्यामुळे ॲटम तयार होतो, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतात. तर हे तीन प्रकारे पण या बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्समध्ये आयनिक कंपाऊंड्स मागच्या इयत्तेमध्ये आपण आयनिक कंपाऊंड्स जो स्टडी केला त्यामध्ये बॉइलिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ आयनिक कंपाऊंड्स याबद्दल माहिती मिळवली. जनरली आयनिक कंपाऊंड्सचा बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट दोन्ही हाय असतात. पण या चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? कार्बन कंपाऊंड. इथे मेन काय आहे? कार्बन. नावातच सर्व काही आहे, कारण नावच याचं आहे कार्बन कंपाऊंड. मग नाव बदललं तर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्यासुद्धा बदलतात, म्हणून नावाला फार महत्त्व आहे. जरी शेक्सपियर म्हणत असले की नावात काय ठेवलं आहे तरी नाव असे सर्व आहे जो कंपाऊंड आहे त्याची आपल्याला स्टडी करायची आहे, त्याचे जे आयडेंटिफिकेशन आहे ते नावामध्येच आहे. तर म्हणून आपण कार्बन म्हटलं की कार्बनचे जे प्रॉपर्टीज आहे ते आपण इथे पाहणार आहोत. म्हणून कार्बन कंपाऊंड. कार्बन हा या मेन पार्ट आहे आपल्या चॅप्टरचा. आता इथे मागच्या वर्षी आपण स्टडी केली मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ आयनिक कंपाऊंड्स, आणि या स्टडीवरून काही आपण कार्बनचे जे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले त्यामध्ये MP मीन्स इथे मी शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. कार्बन कंपाऊंडचा जो MP आहे तो, आणि BP म्हणजेच बॉइलिंग पॉईंट, आणि MP म्हणजे मेल्टिंग पॉईंट जो आहे हा कार्बन कंपाऊंड्सचा लोअर दॅन 300 डिग्री सेंटीग्रेड. You have to remember that the boiling point and melting point of carbon compounds are lower than 300 degree centigrade. And because of this lower boiling point and melting point, intermolecular attraction force is weak. Now, intermolecular force, attractive force. Here, attractive force means attraction between two electrons, positively and negatively electrons. And here intermolecular means, inter means दोन मॉलिक्यूलच्या मधला, इंटर मीन्स
दोन मॉलिक्युलच्या मधला, आतमधला, म्हणून इंटरमॉलिक्युलर म्हटलेला आहे. इथे अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे त्यांच्यामधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो वीक आहे, बिकॉज मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ दिस कार्बन कंपाऊंड्स आर लोअर दॅन 300 degree Celsius. Then it is carbon compounds are bad conductors of electricity. Carbon compounds are also bad conductors of electricity. Electricity ते कंडक्ट करत नाहीत. Lack of ionic bonds. Here lack of ionic bonds means here in carbon compound there is no free electrons. हा इलेक्ट्रिसिटी चा गुड कंडक्टर नाही आहे, हा बॅड कंडक्टर आहे. म्हणजे याचा जो व्हॅलन्स शेल आहे, या व्हॅलन्स शेलमध्ये जे 4 इलेक्ट्रॉन्स आहे ते फ्री नसतात आणि फ्री इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळे हा इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे. आणि इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर असल्यामुळे हा आयोनिक बॉन्ड प्रोड्यूस करत नाही, कारण आयोनिक बॉन्ड प्रोड्यूस करण्यासाठी याला फ्री इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. जो फ्री इलेक्ट्रॉन्स इथे व्हॅलन्स शेलमध्ये नाही, कारण पहिल्या सेलमध्ये 2 आणि दुसऱ्यामध्ये 4 जे आहेत तर इथे फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहे आणि फ्री नसल्यामुळे हा इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे आणि त्यामुळे हा आयोनिक बॉन्डसुद्धा प्रोड्यूस करत नाही. आणि त्याचाच अर्थ काय की इट डू नॉट प्रोड्यूस आयन्स, आणि हे फ्री एकही इलेक्ट्रॉन नसल्यामुळे त्या व्हॅलन्स शेल, कार्बनचा व्हॅलन्स शेल जो आहे तो आयन्स प्रोड्यूस करत नाही. आता आपल्याला इथे कार्बन ॲटमबद्दल माहिती पाहायची आहे आणि कार्बन ॲटमबद्दल माहिती पाहिल्यानंतर मग आपण कार्बन ॲटम बॉन्ड फॉर्म करण्यासाठी कुठली पद्धत वापरते, आयोनिक बॉन्डची पद्धत वापरतो की कोव्हॅलंट बॉन्डची पद्धत त्याला कन्व्हिनियंट आहे हे बघणार आहोत. सुरुवातीला आपण कार्बन ॲटमबद्दल माहिती लिहू. कार्बन ॲटम आहे C6. त्यानंतर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे असं जे दाखवलं जातं याला आपण K शेल, L शेल, M सेल असं 3 याच्यामध्ये दाखवलं जातं. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 4. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल म्हणजे आउटर मोस्ट शेल. हा जो आउटर मोस्ट शेल आहे या व्हॅलन्स शेलमध्ये याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 4 आहेत. इथे कॉन्फिगरेशन पाहायला आपण इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इथे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून नंबर ऑफ व्हॅलन्स शेल इज 4. आता जर स्टॅबिलिटी अटेंड करायची असेल, कंपाऊंडला जर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हवं असेल तर त्याला 8 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. व्हॅलन्स शेलमध्ये, आउटर मोस्ट शेलमध्ये त्याला ऑक्टेटची गरज असते. हियर ऑक्टेट, द वर्ड इटसेल्फ मीन्स 8 इलेक्ट्रॉन्स. ऑक्टेट मीन्स 8 इलेक्ट्रॉन्स. आणि कुठल्याही कंपाऊंडला जर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करायचं असेल तर त्याला आउटर मोस्ट शेलमध्ये, व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. त्यानंतरच तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याचं असं म्हटलं जातं. पण कार्बनला व्हॅलन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणून याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. It needs 4 electrons to complete the octet and to attain the stability. आता हा बॉन्ड फॉर्म कशासाठी करतो हा महत्त्वाचा आपल्याला इथे क्वेश्चन आहे. गरज काय आहे बॉन्ड फॉर्मेशनची, तर गरज याच्यासाठी आहे की त्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हवं आहे आणि म्हणून त्याला बॉन्ड फॉर्मेशनची गरज आहे. तर बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी मग तो काय करेल, कारण त्याच्याकडे तर आउटर मोस्ट शेलमध्ये 4च इलेक्ट्रॉन आहे. आउटर शेलमध्ये जर 4 इलेक्ट्रॉन्स आहे तर बॉन्ड फॉर्म करण्यासाठी त्याला पुन्हा 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. मग आता 2 पद्धती आहे. एक तर त्याला त्याच्याकडे जे इलेक्ट्रॉन आहे ते लूज करावं लागेल, म्हणजे बॉन्ड फॉर्म करण्यासाठी पहिली जी पद्धत आहे, जो रूट आहे तो अटेंड करू शकेल, तो आहे रूट ऑफ carbon compound have to lose electrons, and we know that here 4 electrons are present. 4 electrons are present in valence shell. And to attain the octet, this carbon compound have to lose all the 4 electrons.
to attain the octet, the carbon compound have to lose all the 4 electrons. Its nearest noble gas is helium, and it have to lose, carbon compound have to lose 4 electrons, and losing of these 4 electrons, more energy is required because he lose one by one electron, and this losing of electrons requires more energy. Because carbon compound have to lose 4 electrons, and one by one 4 electrons are losing, so the energy consumed is more, energy demand is more, it requires more energy, and it is difficult for carbon to lose all the 4 electrons. Hence it is difficult for the carbon to lose the 4 more electrons because it requires more energy. ही गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे कार्बन कंपाऊंड डज नॉट अटेंड धिस रूल. कार्बन या रस्त्याने जाणार नाही, बॉन्ड फॉर्म करायचा आहे तर तो हा मार्ग पकडणार नाही, या वेळी तो बॉन्ड फॉर्म करणार नाही. देन सेकंड वे इज गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ही कॅन गेन इलेक्ट्रॉन्स. मग आता तो लूज करणार नाही तर मग इलेक्ट्रॉन्स गेन करून सुद्धा त्याचं ऑक्टेट कंप्लीट करू शकेल. देन गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच आपल्याला घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला घ्यायचं असतं काही तेव्हा आपल्याला बरं वाटतं किंवा मग आपल्याला काही एफर्ट लागत नाही, ते आपल्याला आपोआप मिळतं. जसं आपण जर फोन कॉलचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स ज्यावेळेस आपण कोणाला कॉल करतो त्यावेळेस आपलं जे बॅलन्स आहे ते खर्च होतं, म्हणजे आपल्याला काहीतरी द्यावं लागतं. अँड इट नीड्स एनर्जी मीन्स इथे आपल्याला एनर्जीशी मतलब आहे की आपण जेव्हा दुसऱ्याला कॉल करतो त्यावेळेस आपल्या जे बॅलन्स आहे ते कमी होतं, म्हणजे इथे आपल्याला एफर्ट लागतात. आणि नंतर मग गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्समध्ये काय आहे की ज्यावेळेस आपण इनकमिंग कॉल अटेंड करतो त्यावेळेस आपण कितीही बोलतो, समोरच्याचा विचार करत नाही की त्याला खूप बिल येत असेल किंवा त्याचा कॉल जे बॅलन्स आहे ते खर्च होईल, हा विचार आपण करत नाही. तसंच इथे आहे. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्समध्ये त्याला एकतर हा पर्याय होता लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, जो त्याला परवडणारा नाही, इट इज डिफिकल्ट वे टू फॉर्म बॉन्ड. अँड देन सेकंड वे इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर त्याला आता इलेक्ट्रॉन्स घ्यायचे आहेत, हा एक पर्याय आहे त्याच्याकडे की त्याला इलेक्ट्रॉन घ्यायचे आहे. तेथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, कार्बनला इलेक्ट्रॉन्स घ्यायचे आहे. मग आता इथे घेताना सुद्धा काहीतरी डिफिकल्टी त्याला येईल. तर काय डिफिकल्टी येईल, ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन गेन करेल त्यावेळेस वन बाय वन जर इलेक्ट्रॉन गेन केला तर याच्यावरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो वाढत जातो. समोरच्याकडून जेव्हा हा एनर्जी गेन करतो, इलेक्ट्रॉन गेन करतो, त्यावेळेस जो निगेटिव्ह चार्ज आहे तो याच्यावरचा गोज ऑन इन्क्रीजिंग. निगेटिव्ह चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. मग असे याला किती इलेक्ट्रॉन्स गेन करायचे आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स. ही वॉन्ट 4 इलेक्ट्रॉन्स टू अटेंड द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड निगेटिव्ह चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग बाय गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. अँड बिकॉज ऑफ दिस द इलेक्ट्रॉन्स आर मोर. ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन्स घेतो त्यावेळेस याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन्स होतात, आणि जास्त इलेक्ट्रॉन्स झाल्यामुळे त्याच्यामधला जो फोर्स आहे तो रिपल्सिव्ह फोर्स जो आहे तो वाढतो. मीन्स इन्क्रीजेस रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन दिस 2 इलेक्ट्रॉन्स. अँड रिपल्सिव्ह फोर्स आणि अट्रॅक्शन फोर्स आपल्याला माहिती आहे. रिपल्शन म्हणजे दूर सारणे किंवा दूर जाणे, आणि अट्रॅक्शन म्हणजे जवळ येणे. मग इथे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाल्यामुळे रिपल्शन जे आहे ते होईल, आणि त्यामध्ये असा केमिकल जो बॉन्ड आहे तो फॉर्म होणार, आयनिक बॉन्ड जो आहे तो फॉर्म होणार नाही. म्हणून ही सुद्धा एक जी पद्धत आहे बॉन्ड फॉर्म करण्याची ही सुद्धा डिफिकल्ट आहे. आणि इथे सुद्धा त्याचं हेलियमचं निऑनचं जे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तो अटेंड करणार नाही. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समध्ये यांनी हेलियमचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्यासाठी सुद्धा याला प्रॉब्लेम आहे, आणि कारण याला इथे मोर एनर्जी लागते. आणि इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स जर करायचं आहे याला निऑनचं, तर इथे सुद्धा याला याचा जो रिपल्सिव्ह फोर्स आहे तो वाढल्यामुळे इथे सुद्धा बॉन्ड फॉर्म होणार नाही. म्हणून या दोन्ही पद्धत हा वापर नाही. मग आता तिसरी पद्धत वापरून हा बॉन्ड फॉर्म करेल, ती काय आहे आता बघू आपण.
Okay. Now carbon do not attain both the roots, nor लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स और नॉर गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. तो लूजही करणार नाही, गेनही करणार नाही. मग त्याला नोबल गॅस स्टेबल कॉन्फिगरेशन मिळेल कसं? त्यासाठी तो एक उपाय करेल, तो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करणार आहे. आणि कोव्हॅलंट बॉन्ड काय आहे? कोव्हॅलंट बॉन्डची आपण इथे डेफिनेशन जर बघितली तर केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बिटवीन द टू ॲटम्स. जे दोन ॲटम्स आहेत, मग ते सारखे असू द्या किंवा वेगळे असू द्या, त्यामध्ये ते जे व्हॅलन्स शेलचे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचं शेअरिंग करणार, म्हणजे एकमेकांना देणार. जसं आपण टिफिन नेतो शाळेमध्ये, टिफिन नेतो तर त्यावेळेस आपण आपला टिफिन आपणच खात नाही. 2 जण जर बसून असू तर आपण त्याचं थोडं थोडं शेअरिंग करतो. तसं शेअरिंग इथे करणार आहे. किंवा मग एखादा आपण, मी सुरुवातीलाच मोबाईलचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं की मोबाईल आपण आईवडिलांचा सर्वांचा वापरतो. It is a type of covalent bond because it includes sharing, and like this, in this way covalent bond is sharing. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आयनिक बॉन्ड्समध्ये इलेक्ट्रॉन्स गेन होत नाही, लूज होत नाही. म्हणून इथे कार्बन जो आहे तो कार्बन कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्याची पद्धत चूज करत आहे. कोव्हॅलंट बॉन्ड महत्त्वाचा आहे कारण हा कार्बन कोव्हॅलंट बॉन्डच फॉर्म करतो. मग कोव्हॅलंट बॉन्डमध्ये शेअरिंग आहे. मग काय करणार आहे ते एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. हायड्रोजन आहे आणि हे जे बॉन्ड आहे हे डॉट स्ट्रक्चरमध्ये दाखवतात. याला नाव आहे डॉट स्ट्रक्चर. डॉट स्ट्रक्चर, डॉट तुम्हाला माहिती आहे. तर इथे हा हायड्रोजन एक जो आहे याच्या भोवती, ॲटमच्या भोवती एक सर्कल काढलं जातं. यू हॅव टू ड्रॉ सर्कल अराउंड द ॲटम अँड देन on forming bond this look like this. Here one hydrogen and other hydrogen, and sharing is here. Sharing is in between. ही ती ओव्हरलॅप सर्कल जे दिसत आहे तुम्हाला, तर हा जो हायड्रोजन हा याला ओव्हरलॅप झाला आणि हा हायड्रोजन आहे हा याला ओव्हरलॅप झाला. म्हणजेच इथे इलेक्ट्रॉन जे आहे ते शेअर झाले. हा यानेही घेतला आणि यानेही घेतला. इथे असं डॉट स्ट्रक्चरने दाखवता येईल. डॉट स्ट्रक्चरने दाखवता येतं किंवा डायरेक्ट आपल्याला मॉलिक्युलचं नाव लिहून इथे 2 डॉट देऊन हे सुद्धा आपल्याला डॉट स्ट्रक्चर दाखवता येतं. त्यानंतर इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय लाईन. द बॉन्ड बिटवीन 2 मॉलिक्युल्स और 2 ॲटम्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय लाईन स्ट्रक्चर्स. बंद कर. दिस लाईन स्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. In this, a bond is represented by a single line between 2 atoms, and this is also called line structure or structural formula. Here H single bond, H, this indicate bond between 2 hydrogen atoms. आपण पाहिलं की हायड्रोजनचे 2 ॲटम एकमेकांना इलेक्ट्रॉन शेअर करून कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करून H2 फॉर्म झाला. तिथे सिंगल बॉन्ड फॉर्म झाला. याच्याप्रमाणे इथे डबल बॉन्ड फॉर्म होतो. आता ऑक्सिजन, हे ऑक्सिजनचं एक्झाम्पल आहे. ऑक्सिजनचं इथे स्ट्रक्चर आपण जर पाहिलं तर ऑक्सिजनचा 8 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला 8 आहे. मग इथे आता पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन. इथे तुम्हाला दाखवलेले आहे मी 2, 2 अँड 2. हिअर ऑल्सो O2 मीन्स 2 molecules of oxygen. Hence here also 2, 2 and 2. Valence shell electrons contain 6 electrons. Valence shell contains 6 electrons and it wants sharing. So how does it share their electrons? Like this. हे डॉट स्ट्रक्चरने दाखवलेलं आहे. हे जे आहे हे 2 ऑक्सिजन यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला तर मग शेअरिंग करतील. तर आता याला किती, आउटरमोस्टमध्ये याला 6 आहेत तर याला 2ची गरज आहे आणि याला पण व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत तर याला पण 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. मग हे शेअर करताना ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर दाखवतो तर 2 इलेक्ट्रॉन्स यांनी शेअर केले आणि 2 इलेक्ट्रॉन्स यांनी शेअर केले. म्हणून इथे काउंट करताना 2, 2, 4 अँड 2, 6 अँड electrons given by this another atom also 2 means 6 and 8. Here octet is completed of this atom and also
Here we count the same electrons and here also octet is complete and form O2. Here double bond is formed. दोन इलेक्ट्रॉन्स शेअर केल्यामुळे इथे ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म झालेला आहे. यानंतर असंच एक एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते आपल्याला आहे नायट्रोजनचं. नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो N2. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,5 आहे, म्हणून याच्यामध्ये पहिल्या शेलमध्ये 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहे. तर याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. याला 3 इलेक्ट्रॉन्सची गरज असल्यामुळे हा बाजूच्या ॲटममधून नायट्रोजनमधूनच 3 इलेक्ट्रॉन गेन करेल. तर गेन करणार नाही, शेअर करेल, कारण हे ते कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे. म्हणून इथे असं जर स्ट्रक्चर आपण घेतलं तर इथे 5 मधले इथे 3 जे आहेत याला शेअर करायचे आहे, म्हणून याचे 3 आणि याचे व्हॅलन्स शेलमधले 3 नायट्रोजन शेअर 3 इलेक्ट्रॉन्स and here triple bond is formed between this nitrogen atom. Here triple bond is formed between these nitrogen atoms. In this way carbon compounds form covalent bonding, single bond, double bond and triple bond. Now you have to remember these things in covalent bonding. काय झालं? कोव्हॅलंट बॉन्डिंगमध्ये आपल्याला ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. शेअरिंग ऑफ वन शेअर्ड पेअर. इलेक्ट्रॉनची पेअर कधी होईल? एक इलेक्ट्रॉनला एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर. मग इथे एक इलेक्ट्रॉनला एक इलेक्ट्रॉन जर शेअर केला तर इथे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होईल, लाईक C सिंगल बॉन्ड C. देन शेअरिंग ऑफ 2 शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन्स हिअर फॉर्म्स double covalent bond that is indicated by C double bond C. And third, on sharing of 3 shared pair electrons, here on sharing of 3 paired electrons, here triple covalent bond is formed. Here triple covalent bond, triple means 3, triple covalent bond is formed and you can write it like this, indicate like this: C single bond C, C double bond C and C triple bond C. कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये ह्या 3च गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. एक इलेक्ट्रॉन शेअर केली तर सिंगल बॉन्ड होतो, 2 इलेक्ट्रॉन शेअर केला तर डबल बॉन्ड होतो, 3 इलेक्ट्रॉन शेअर केला तर ट्रिपल बॉन्ड होतो. आपण पहिल्यांदा पाहिलं हायड्रोजन, इथे सिंगल बॉन्ड शेअर केला. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहिलं ऑक्सिजनचं, इथे डबल बॉन्ड. आणि नंतर आपण नायट्रोजनचं पाहिलं, इथे एन ट्रिपल बॉन्ड एन. हे 3ही उदाहरणं पाहिले आपण कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्मेशनमध्ये. तर हे लक्षात ठेवायचं आहे, एक बॉन्ड फॉर्म झाला त्याला सिंगल बॉन्ड, एक इलेक्ट्रॉनची पेअर शेअर झाली डबल बॉन्ड अँड एक 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर. आपल्याला माहीत आहे की कार्बनला व्हॅलन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे आणि त्याला स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. तर 4 इलेक्ट्रॉन्सची जी त्याला नीड आहे ती नीड नोबल गॅस निऑन जो आहे त्याच्यासोबत तो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करू शकतो आणि त्याला तो स्टेबल होऊ शकतो. तुम्हाला 9.5 फिगर जी आहे टेक्स्टबुकमधली त्याच्यामध्ये लाईन स्ट्रक्चर आणि डॉट स्ट्रक्चरनी याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे मिथेनचं. मिथेनचं एक्झाम्पल आहे इथे आपल्याला सेंटरमध्ये कार्बन दाखवलेला आहे. आता मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. CH4मध्ये Cचा एक ॲटम आणि हायड्रोजनचे 4 ॲटम. आता ह्या कार्बनच्या ज्या व्हॅलन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे, या 4 इलेक्ट्रॉन्सला या हायड्रोजन ॲटम 4 इलेक्ट्रॉन्सची इथे कोव्हॅलंट बॉम्ब या हायड्रोजन ॲटमनी फॉर्म केला कार्बनच्या 4ही इलेक्ट्रॉनसोबत. तर इथे आपल्याला त्याचं स्ट्रक्चर दिसतं आहे. एक इलेक्ट्रॉन यांनी जे 4 होते हे 4ही कार्बननी शेअर केले. हायड्रोजनची जी व्हॅलन्सी आहे ती 1 आहे, तर हायड्रोजनने 1 दिला आणि कार्बननी 1 दिला, म्हणून इथे 2 असे आपल्याला इथे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इथे शेअरिंग कोव्हॅलंट बॉन्डचं दिसतं आहे.
1, 2, 3 and 4. 4 carbons are, these 4 carbons make a covalent bond with 4 valence shell electrons of carbon, and here form H double bond, H double bond, double bond, H, and here methane molecule is formed. This is the electron dot structure and line structure of methane molecule.